हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सगळ्यांना. मी विशाल सर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनल बिंदास्त इंजिनियरवरती. तर बघा मित्रांनो, आज आपल्याला स्टार्ट करायचा आहे डिग्री फर्स्ट इयर मधला एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट, तो म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आता तुम्हाला माहितीच आहे, काहींना फर्स्ट सेमला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग राहणार, तर काहींना सेकंड सेमला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग राहील, काहींना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या सेमला राहील, तर काहींना बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पुढच्या सेमला राहील. ठीक आहे. तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मधले किंवा बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला पहिले 2 युनिट राहणारे इनसेम साठी आणि शेवटचे 4 युनिट राहणारे एंडसेम साठी. आता ह्या पहिल्या 2 युनिट मधले जे काही इंपॉर्टंट टॉपिक्स असतील ते इंपॉर्टंट टॉपिक्स आपण ह्या सिरीज मध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग अवर सब्जेक्ट आय विल इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव काय? माझं नाव आहे विशाल पोरजेसम. ठीक आहे. आय एम द हेड ऑफ इलेक्ट्रिकल आणि ENTC डिपार्टमेंट ॲट बिंदास इंजिनियर. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर काय, मी स्वतः एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. गेट एक्झाम 4 वेळा क्वालिफाईड केलेली आहे, त्यासोबत बार्क एक्झाम क्वालिफाय झाली आणि माझं टीचिंग एक्सपिरियन्स सांगायचा तर टीचिंग एक्सपिरियन्स आहे 3 वर्षाचा. ठीक आहे. सो बघा, आता बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जर बघायला गेलं तर बघा आपले युनिट कसे डिवायडेड आहे. अगोदर थोडं सब्जेक्ट बद्दल इंट्रोडक्शन घेऊ. आता सब्जेक्टचं इंट्रोडक्शनच बघा कसं आहे. स्टार्टिंगला लहानपणापासून 10वी पर्यंत आपण काय काय शिकलो? आपण शिकलो हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स, सायन्स. 10वी नंतर काय झालं? सायन्सला ऍडमिशन घेतलं. सायन्समध्ये आल्यावरती सायन्सच्या 3 सब ब्रांच मिळाल्या. कोणकोणत्या? फिजिक्स, केमिस्ट्री आणि एक मॅथ्स आणि बायोलॉजी. ठीक आहे. आता इतकं झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला आले. इंजिनिअरिंगला तर मग तुम्हाला भरपूर सारे डिपार्टमेंट दिसले, जसं इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, ENTC आहे, IT आहे, कॉम्प्युटर आहे, भरपूर सारे डिपार्टमेंट आहे असे. ठीक आहे. आता डिग्री फर्स्ट इयरला जर बघितले, यातले जे आपले मेन डिपार्टमेंट आहे, जसं इलेक्ट्रिकल झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं, त्यानंतर मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, यातले प्रत्येकाचे काही ना काही पार्ट आपल्या फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये टाकले. जसं तुम्ही इलेक्ट्रिकलचं बघितलं तर बेसिक इलेक्ट्रिकल सब्जेक्ट टाकला, इलेक्ट्रॉनिक्सचा बघितला तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स टाकला, मेकॅनिकलचा बघितला तर SME आणि ग्राफिक्स टाकून ठेवलाय. त्याच्यानंतर मेकॅनिक्स बद्दल बघितलं तर मेकॅनिक्स हा सब्जेक्ट कसला आहे? सिव्हिल मधला सब्जेक्ट आहे. म्हणजे असं प्रत्येक डिपार्टमेंटचा थोडा पार्ट तुम्हाला काय आहे फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे. मग त्यातलं आज आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे? बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग बघा, याला शॉर्टमध्येच आपण काय बोलतो? BEE. शॉर्टमध्येच आपण याला काय बोलणार आहे? BEE. मग आता BEE मध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्हाला टोटल आहे युनिट 6. हा झाला युनिट 1, इथे आला युनिट 2. आता आपण प्युअरली इनसेम बद्दल बोलणार आहे, त्याच्यामुळे आता आपण फक्त युनिट 1 आणि युनिट 2 मध्येच काय शिकायचं आहे ते बघू. आणि जेव्हा एंडसेम येईल, एंडसेमच्या वेळेस मग परत आपण युनिट नंबर 3 पासून 6 पर्यंत बघू. युनिट नंबर 1 जर बघितलं तर युनिट नंबर 1चं नाव काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. युनिट नंबर 1 मध्ये काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आणि युनिट 2 मध्ये 2 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. थोडंफार आहे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट, इलेक्ट्रोस्टॅटिकचा थोडाफार पार्ट आहे, आणि थोडा पार्ट आहे तुम्हाला बेसिक्स ऑफ AC सर्किट. बेसिक्स ऑफ AC. ठीक आहे. हे झाले तुमचे पहिले 2 युनिट. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक 12वी वाले, 12वी आता आपण 12वी करून आलोय, तर 12वी मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिकचं नाव ऐकलं की डायरेक्ट भीती वाटायला लागते. बरोबर? कारण इलेक्ट्रोस्टॅटिक एवढा मोठा चॅप्टर, त्याच्यामध्ये इतके सारे न्यूमेरिकल, इतकं करा, हे करा, ते करा, एवढं काहीच नाही आपल्याला. ठीक आहे. आपल्याला थोडंफार बेसिकच आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये पण, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये काय काय शिकलो होतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये भरपूर सारा पार्ट होता. इतका सगळा काहीच नाही. यातला फक्त जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, तेच तुम्हाला इथं मिळणार आहे. ठीक आहे. ह्या म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये टाकलेलं आहे. मग आता यापैकी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक शिकायसाठी तुम्हाला गरज कसली आहे? तुम्हाला पहिले बेसिक्सची गरज आहे. मग तेच तुमच्या सिलेबसमध्ये रिव्ह्यू म्हणून टॉपिक टाकलाय बघा. रिव्ह्यू मध्ये तुम्हाला असं करंट काय राहतो, व्होल्टेज काय राहतो, EMF काय राहतो, पोटेन्शियल डिफरन्स काय राहतं, रेझिस्टन्स काय राहतं, या टर्मिनॉलॉजी सांगितलंय. मग आजच्या लेक्चरला आपण काय करू? त्या बेसिक टर्म समजून घेऊ आणि नेक्स्ट लेक्चर पासून मग पुढचा पार्ट स्टार्ट करू. ठीक आहे. मग बघा, स्टार्ट करणारे आपण पहिली टर्म, ती म्हणजे करंट. पहिल्या टर्म पासून स्टार्ट करणार आहे आणि ती टर्म म्हणजे काय? करंट. आता सांगा बरं, करंट सगळ्यांना माहिती आहे. करंट काय राहतो? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर? कोणाला विचारा, करंट काय सांगता? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. पण ऍक्च्युअल मध्ये बघा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन राहतो का करंट? ठीक आहे. तुम्ही बोलताय ते स्टेटमेंट पार्शियली करेक्ट आहे, पण कम्प्लिटली करेक्ट आहे का? साधं एक्झाम्पल घ्या. आता सपोज मी या रूम मध्ये उभा आहे. ह्या रूम मध्ये भरपूर सारे आयटम्स असतील. बरोबर? भरपूर सारे आयटम्स असतील. त्यांच्या न्यूक्लियसला राहतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि आजूबाजूला काय राहणार आहे? इलेक्ट्रॉन असे रिव्हॉल्व करत असतील. मग मला सांगा, जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करताय म्हणजेच काय? इलेक्ट्रॉनची मूवमेंट होतीये. इलेक्ट्रॉनची मूवमेंट होतीये म्हणजेच काय होतोय?
तुमच्या डेफिनेशन नुसार तुम्ही काय सांगितलं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट. साधी गोष्ट आहे. मग आता इथं भरपूर सारे ॲटम आहे, ह्या रूम मध्ये इतके सारे ॲटम आहे, तर ह्या रूम मध्ये प्रत्येक ॲटमच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह करताय. मग इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह करताय तर ह्या रूम मध्ये करंट का फ्लो होत नाही? पॉईंट आहे ना, या रूम मध्ये करंट का फ्लो होत नाही? कारण करंटची एक्झॅक्ट डेफिनेशन काय बघा, करंटची एक्झॅक्ट डेफिनेशन अशी आहे की करंट इज डिफाइंड ॲज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन in one particular direction. In one particular direction. In one particular direction. म्हणजेच काय, जर इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व्ह नाही बोलताय ना, एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह करत असतील तर त्याला काय बोललं जातं, करंट. एक्झाम्पल बघा बरं, जर सपोज आपल्याकडे काय आहे, एक असा मी एक मेटलचा पीस घेतला. आता सगळ्यांना माहिती आहे की मेटलचा पीस आहे, मेटल बोलल्यावरती आपलं काय राहणार, कंडक्टिंग मीडियम. ठीक आहे. आता मेटल झाले किंवा कंडक्टर झाले, कंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स काय राहतात, जास्त प्रमाणात राहतात. मग बघा इथं मी दाखवले हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स, हे सगळे काय, फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. सध्या हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स काय करताय, रॅन्डमली मूव्ह करताय कोणत्या पण डायरेक्शन मध्ये, यांना एक पर्टिक्युलर डायरेक्शन नाहीये, हे सगळे रॅन्डमली कोणत्या पण डायरेक्शनला मूव्ह करत असतील. ठीक आहे, बरोबर. आता मी काय केलं, मी घेतला एक सप्लाय ज्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला या बाजूला आणि निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केला या बाजूला. याच्यामुळे झालं काय बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल इथं कनेक्ट केल्यामुळे हा पॉझिटिव्ह टर्मिनल आला इथे, हा निगेटिव्ह टर्मिनल आला इथे, आणि त्यामुळे तुम्हाला काय दिसेल, पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह इथं. मग त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट करतील. मग बघा इलेक्ट्रॉन काय करतील, आता हे सगळे इलेक्ट्रॉन आहे, हे सगळे इलेक्ट्रॉन ट्राय करतील ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट करायला, कारण हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉनला रिपेल करेल, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल. मग त्यामुळे तुम्हाला जेव्हा एक एक्सटर्नल फील्ड किंवा एक एक्सटर्नल व्होल्टेज जेव्हा आपण अप्लाय केला, तर हे सगळे जे इलेक्ट्रॉन रॅन्डम डायरेक्शन मध्ये मूव्ह करत होते, तर ह्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सला एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळाली का बघा बरं. या निगेटिव्हने इलेक्ट्रॉनला रिपेल केलं, या पॉझिटिव्हने अट्रॅक्ट केलं, म्हणजेच सगळे इलेक्ट्रॉन्स ह्या डायरेक्शनला काय करायला लागले, मूव्ह करायला लागले. आणि सगळे इलेक्ट्रॉन ह्या डायरेक्शनला मूव्ह करायला लागले, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनला एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळाली. म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन वन डायरेक्शन किंवा इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज करंट. म्हणजे आता यातून काय फ्लो करायला लागला, करंट फ्लो करायला लागला. ठीक आहे. मग करंट म्हणजेच काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. आता बघा साधं एक एक्झाम्पल बघा, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. आता तुम्ही नेहमी दाखवताना करंट नेहमी पॉझिटिव्ह टर्मिनल पासून बाहेर निघतो असं बोलता का, किंवा असंच शो करता डायग्राम मध्ये. आता इथे बघा इलेक्ट्रॉन तर ह्या डायरेक्शनला मूव्ह होत आहे, आणि पॉझिटिव्ह करंट जर आपण इकडून दाखवला, पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट बाहेर निघताना, तर इलेक्ट्रॉन आणि ह्या करंटची डायरेक्शन तर ऑपोजिट आहे, बरोबर. मग आता लक्षात राहू द्या, या इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे जो करंट फ्लो होतो बघा, हे इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट राहते यांच्यामुळे जो करंट फ्लो होतो याला बोललं जातं इलेक्ट्रॉन करंट. याला काय बोललं जातं, इलेक्ट्रॉन करंट. आणि जो ऍक्च्युअल मधला करंट राहतो याला आपण बोललं जातं कन्व्हेन्शनल करंट. याला बोललं जातं कन्व्हेन्शनल करंट. याला काय बोललं जातं, कन्व्हेन्शनल करंट. मग आता तुम्हाला दिसतंय कन्व्हेन्शनल करंट चाललाय या डायरेक्शनने, आणि तुमचा इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे या डायरेक्शनने. म्हणजेच तुम्हाला काय दिसतंय, कन्व्हेन्शनल करंट अँड इलेक्ट्रॉन करंट आर ऑपोजिट टू इच अदर. मग पुढचा पॉईंट काय समजला, कन्व्हेन्शनल करंट अँड इलेक्ट्रॉन करंट are opposite to each other.
म्हणजे कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रॉन करंट एकमेकांना काय करता, अपोज करता. हे झालं करंट बद्दल. मग आता नीट विचार करा बरं, हा करंट का बरं फ्लो करायला लागला होता? का बरं फ्लो करायला लागला होता? कारण आपण एक एक्सटर्नल बॅटरी किंवा एक एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स इथं अप्लाय केला, ज्याच्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन झालं आणि इथून रिपल्शन झालं, बरोबर. आणि त्यामुळे करंट इलेक्ट्रॉनने एक पर्टिक्युलर डायरेक्शन घेतली. मग जसं करंटला तुम्ही डिफाईन केलं काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन, तसं व्होल्टेजला मी असं डिफाईन करू का? बघा बरं, व्होल्टेज काय, इथे इलेक्ट्रॉन का बरं मूव्ह झाले, व्होल्टेज अप्लाय केलं त्याच्यामुळे. म्हणजेच काहीतरी इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शनची फोर्स लागली, कुठून, इथून, आणि इथून रिपल्शनची फोर्स लागली. म्हणजेच मी असं बोलू शकतो का व्होल्टेज बद्दल, अँड इलेक्ट्रिक व्होल्टेज किंवा द व्होल्टेज इज डिफाइंड ॲज द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फोर्स. व्होल्टेज काय, एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फोर्स आहे विच कॉजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर. मग बघा, हा व्होल्टेज अप्लाय केला, याने काय केली, एक एक्सटर्नल फोर्स इकडे अप्लाय केली, त्या एक्सटर्नल फोर्समुळे काय झालं, इलेक्ट्रॉन मूव्ह करायला लागले आणि इलेक्ट्रॉनची मूव्हमेंट झाली, म्हणजेच काय फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय. म्हणजेच मी काय बोलू शकतो व्होल्टेज बद्दल. बघा, व्होल्टेजची डेफिनेशन इथे लिहितो. आता नेक्स्ट डेफिनेशन आली आपली व्होल्टेजची. तर व्होल्टेज बद्दल मला काय बोलता येईल, व्होल्टेज इज अ external force. A voltage is a external force which causes the flow of current. म्हणजेच काय, व्होल्टेजमुळे काय झालं, व्होल्टेज आपण अप्लाय केल्यामुळे करंट, इलेक्ट्रॉन इकडे अट्रॅक्ट झाले, तिकडून रिपेल झाले, म्हणजे इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शनची फोर्स, तिकडून रिपल्शनची फोर्स, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला, आणि यालाच काय बोललं गेलं, तुमचा व्होल्टेज. पहिली टर्म काय कळली, करंट. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, नाही, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. व्होल्टेज म्हणजे काय, एक्सटर्नल फोर्स, म्हणजे व्होल्टेज इज अन एक्सटर्नल फोर्स विच कॉजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. या एक्सटर्नल फोर्समुळे इलेक्ट्रॉन फ्लो करायला लागले, ज्याच्यामुळे करंट फ्लो करायला लागला तुमचा. ठीक आहे. मग हे झालं तुमचं कशाबद्दल, व्होल्टेज आणि करंट बद्दल. आता आणखी एक टर्म येते, तिला बोललं जातं रेझिस्टन्स. थर्ड टर्म आहे ती म्हणजे काय, रेझिस्टन्स. थर्ड टर्म काय तुमची, रेझिस्टन्स. आता रेझिस्टन्स म्हणजे काय, मग बघा, रेझिस्टन्सचा सिम्बॉल राहतो असा, मी इथे एक व्होल्टेज कनेक्ट केला, हा झाला तुमचा रेझिस्टन्स, आणि इथून फ्लो करायला लागला करंट आय. मग रेझिस्टन्स म्हणजे काय, नावातच कळतंय, रेझिस्टन्स म्हणजे अपोज. कोणाला अपोज, करंटला अपोज. म्हणजेच काय, रेझिस्टन्स इज द फिनोमिना किंवा रेझिस्टन्स इज ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेझिस्टन्स इज ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट, बरोबर. रेझिस्टन्सचा सिम्बॉल असा राहतो बघा, सिम्बॉल दाखवायचा तर हा झाला रेझिस्टन्सचा सिम्बॉल, आणि याचं जर युनिट सांगायचं झालं तर युनिट राहतं रेझिस्टन्सचं ओहम. रेझिस्टन्सचं युनिट काय राहतं, ओहम. हे झालं रेझिस्टन्स बद्दल. मग आता रेझिस्टन्सचे दोन फॉर्म्युले राहतात, एक राहतो ओम्स लॉ नुसार, दुसरा राहतो तुमचा एक फिजिकल फॉर्म्युला. सध्या मी फिजिकल फॉर्म्युला लिहून देतो, त्यानंतर मग पुढचा पार्ट बघू आपण. मग बघा, रेझिस्टन्सचा एक फॉर्म्युला काय राहतो, R इज इक्वल्स टू रो L अपॉन A. काय राहतो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, R इज इक्वल्स टू रो L अपॉन A. याच्यामध्ये रो काय असतं, तर रो राहते तुमची रेझिस्टिव्हिटी. रो काय राहते, रेझिस्टिव्हिटी, किंवा याला आणखी काय बोललं जातं, स्पेसिफिक रेझिस्टन्स. याला काय बोललं जातं, स्पेसिफिक रेझिस्टन्स. त्यानंतर L काय, L आहे लेंथ. A म्हणजे काय, तर A आहे तुमचा एरिया. A म्हणजे काय, एरिया. रो झाली रेझिस्टिव्हिटी, L झाली लेंथ, A झाला एरिया. ठीक आहे. हा झाला तुमचा रेझिस्टन्सचा एक फॉर्म्युला. मग आतापर्यंत करंट झाला, व्होल्टेज झाला, रेझिस्टन्स. करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन वन डायरेक्शन, व्होल्टेज म्हणजे एन एक्सटर्नल फोर्स विच कॉजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टन्स ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट. करंटला ऑपोज करणारा कोण राहतो, रेझिस्टन्स. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे ओम्स लॉ. नेक्स्ट पॉइंट काय बघायचा आपल्याला, ओम्स लॉ.
आता हे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहितीच असतील, पण मग हे कसं आहे आता सिलेबसमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं शिकायला लागेल. आणि कसं ज्यांना थोडं 11वी-12वीला अभ्यास पण केलेला राहत नाही त्यांचं पण थोडंफार रिवाईज होऊन जाईल, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला थोडं इझी जाईल समजायला. ओम्स लॉ काय सांगतो बघा, साधी गोष्ट आहे. ओम्स लॉ काय सांगतो, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. बस एवढंच आहे ओम्स लॉ. ओम्स लॉ काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. मग सांगा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे वीज का? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? करंट सोबत. आणि ही प्रोपोर्शनॅलिटीची साईन काढण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट यूज करतो, त्याला बोललं जातं आर. आणि हा झाला आय, आणि हा जो आर राहतो हा आरच काय राहतो तुमचा रेझिस्टन्स. हा आरच काय राहतो तुमचा रेझिस्टन्स. आणि तुम्ही लहानपणापासून शिकत आले व्ही इज इक्वल्स टू आय आर, आणि हा तोच फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल्स टू आय आर. मग आता एक साधा ट्रायंगल लक्षात राहू द्या. या ट्रायंगल नुसार जर मी कधी तुम्हाला व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू विचारली तर लगेच तुम्ही ट्रायंगल आठवायचा आणि मला व्हॅल्यू सांगायची. कसं बघा, मी जर तुम्हाला व्होल्टेज विचारला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्होल्टेज, मग तुम्ही काय लिहिणार, व्ही ला लपवायचं. काय दिसतंय, आय इंटू आर दिसतोय, म्हणजे व्होल्टेजचा फॉर्म्युला आय इंटू आर. जर तुम्हाला मी कधी करंट विचारला तर करंटला कसं लिहिणार तुम्ही, आयला लपवा. आयला लपवलं तुम्हाला काय दिसतंय, व्ही बाय आर. सिमिलरली मी जर रेझिस्टन्स विचारलं तर रेझिस्टन्स कसं शोधणार, रेझिस्टन्सला लपवा, तुम्हाला काय दिसणार आहे, व्ही बाय आय. मग हा काय झालं तुमचा, याला बोललं जातं मॅजिक ट्रायंगल. त्याला काय बोललं जातं, मॅजिक ट्रायंगल. बस ट्रायंगल लक्षात राहू द्या. हे फक्त कोणासाठी, ज्यांना कधी कन्फ्युजन होऊन जातं त्यांच्यासाठी. मग तुमचं काय काय झालं, करंट झाला, रेझिस्टन्स झाला, व्होल्टेज झाला, त्यानंतर ओम्स लॉ पण आपण कंप्लीट केला. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण सिरीज कॉम्बिनेशन काय राहतं, पॅरलल कॉम्बिनेशन काय राहतं याच्याबद्दल बघू. ठीक आहे. मग आता हे थोडं बेसिक बघून घ्या. आता ह्या सिरीजमध्ये असेच तुम्हाला भरपूर सारे BEE चे लेक्चर मिळत चालतील. ठीक आहे.